नमस्कार. तर तुमचं गोयल्स किचन मध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. उकडीचे मोदक बनवण्यासाठी आता आम्ही इथे काय काय साहित्य घेतलंय आणि तुम्ही काय काय घेऊ शकता ते मी सांगणार आहे. तर सर्वप्रथम तर आपण 1 वाटी पीठ घेतलंय उकडीच्या मोदकांचं, गूळ, खोबरं किसलेलं, तूप आणि ड्रायफ्रुट्स. तुम्हाला हवं असेल तर वेलची सुद्धा त्यात घालू शकता. आता चोय बनवायला घेऊ. चोय म्हणजे ह्याचं खोबऱ्याचं, तुमच्याकडे काय बोलतात त्याला कमेंट करून सांगा. तर आधी आपण तूप टाकूयात. तूप खूप तापलंय तर आपण आधी तूप टाकू. किसलेलं खोबरं टाकू. तर आता आपण यात गूळ टाकू. गूळ मिक्स करून घेऊ आणि आता आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊयात आणि मग थोडा वेळ शिजवून झाल्यानंतर मग हे बंद करून पाणी उकळलंय आपलं, त्यात आपण उकड करून घेऊ. तर मंडळी आता आपली चोय बनवून झालेली आहे. तर आता आपण पटकन उकड करून घेऊ आणि मग मोदक बनवूया. 1 वाटी पीठ टाकलाय. आता हे मस्त मिक्स करू. तर आता आपली उकड झालेली आहे. आता आपण पिठाला मळू. तर गाईज आता आपण हा पीठ मळून घेऊ आणि मळल्यानंतर मोदक बनवायला सुरुवात करू. तर आता आपण याची वाटी बनवून घेऊ. अशी मंडळी आता आपण पाकळ्या करू, म्हणजे पाळ्या करायला घेऊ आणि मग ह्याच्यात सारण भरू. मंडळी तर आता आपले मोदक वळून झालेले आहेत. तर आता आपण यांना उकडायला टाकू. तर आता मोदकांचा आकार तर थोडा छोटा थोडा मोठा आहे, तुम्हीच समजून घ्या. तर मंडळी आता आपण पातेल्याला तूप लावलं आणि मग त्याच्यात आपण मोदक ठेवलेत. आता आपण मोदक उकडायला टाकूया. तर आता आपण गॅस ऑन करू. गॅस नाही आहे, शेगडी आहे. तर ऑन करू आणि 15 मिनिटं आपण ह्यांना उकडायला ठेवू. तर मंडळी आता मोदक शिजून झालेले आहेत. तर आता आपण ते मस्त सजवूया. तर मंडळी आपले मोदक रेडी झालेले आहेत. सर्वप्रथम तर गणपती बाप्पाला पहिला मान, मग आम्ही खाऊ. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.